सर्वप्रथम लोकशाही चॅनलचे मी आभार मानते. महाराष्ट्र रत्न पुरस्कार मला दिलेला आहे. माझं कार्य मी डॉक्टर नैना सोनावणे गेली 30 वर्ष पुण्यामध्ये होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहे. माझ्याकडे भारतभरातून हजारो डेंग्यू, कोविड आणि ICU केसेस आलेल्या. त्यापैकी माझा प्रत्येक डेंग्यू पेशंट हा 16 तासात बरा झालेला आहे. त्यापैकी कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये. त्याचप्रमाणे कोणाचे लिव्हर बिघडलेलं नाहीये. ICU केसेसमध्ये मल्टी ऑर्गन फेल्युअर, त्याचप्रमाणे लंग कन्सोलिडेशन, लंग फायब्रोसिस 75%, लंग डॅमेज, लिव्हर, किडनी फेल, पोटात छातीत पाणी झालेले असे पेशंट्स माझ्याकडे आलेले. ते प्रत्येक पेशंट 3 ते 4 दिवसामध्ये बरा झालेला आहे. त्याचप्रमाणे डेंग्यू पेशंटपैकी बरेचसे असे पेशंट आले माझ्याकडे ज्यांचे प्लेटलेट काउंट 2000 पर्यंत कमी झाले. 2000, 4000, 8000 प्लेटलेट काउंटवाले ही बरेच पेशंट होते जे की ICU मध्ये होते. तर तो प्रत्येक पेशंट माझा 2 ते 3 दिवसात बरा आलाय. तर मला असं सांगायचं की डेंग्यू हा खूप घातक नाहीये. प्रत्येक डेंग्यू पेशंट हा 16 तासात बरा होऊ शकतो. डेंग्यू प्लस टायफॉइड असेल तर 2 दिवस लागतात. डेंग्यू प्लस मलेरिया असेल तरी एकच दिवसामध्ये तो पेशंट बरा होतो. तर इथे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की डेंग्यू, कोविड किंवा ICU केसेस म्हटलं तर आर्थिक, शारीरिक आणि मानसिक नुकसान लोकांचं किती होत आहे. त्या काळामध्ये मी जे हे कार्य करत आहे की 16 तासात पेशंट्स बरे करते, तिथे हे सगळं नुकसान टाळलं जात आहे. त्यामुळे कोणीही जर डेंग्यू, कोविड किंवा ICU मध्ये असेल तर घाबरून जाऊ नका. काळजी घ्या, पण काळजी करू नका. आभारी आहे. हा, हो. लोकशाही चॅनलने हा जो मला पुरस्कार दिलेला आहे, आजपर्यंत मला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत, बऱ्याच मुलाखती झालेल्या आहेत, पण या पुरस्काराच्या मागे जे नाव आहे महाराष्ट्र रत्न, त्यामुळे मी खरंच मला खूप अभिमान वाटतो या पुरस्काराचा. आणि माझ्या या कार्याची दखल घेतली गेली इथे, मला खूपच छान वाटतंय. येस, डॉक्टर नैना सोनावणे. फोन नंबर देऊ शकते? आज हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप आनंद होतोय. प्रथमतः मी